विजय दणके यांच्या नेतृत्वामध्ये काल दिनांक 26 जानेवारीला नाशिकमध्ये गिरीश महाजन पालकमंत्री यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विसरून संपूर्ण भाषण केलं। जेव्हा की संविधान दिवस म्हटला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यादच आहे आणि त्यांचंच संपूर्ण कार्य असल्यामुळे बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख आपल्या भाषणात असणं गरजेचं आहे। अशा अवस्थेमध्ये संपूर्ण भाषण झालं, परंतु गिरीश महाजनांनी बाबासाहेब आंबेडकरांचा कुठेही उल्लेख केलेला नाही। अशा अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टाळणे म्हणजेच मनुवादाचा पुरस्कार करणे असं होय, असं आम्ही समजतो नाही, ते निश्चितच आहे। तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना ज्या महिलेने हा तीव्र निषेध केला, माधवी जाधवबाईंनी, त्या बाईंनी जो विरोध केला त्याच्या प्रत्यर्थ तिने स्वतः बाळासाहेबांना फोन केला आणि या संदर्भात संपूर्ण माहिती दिली। बाळासाहेब सुद्धा याच्यामध्ये सक्रिय आहेत आणि आमचं ज्या ठिकाणी ही मागणी आहे की गिरीश महाजनांच्या विरोधात ॲट्रॉसिटीची केस निदान दाखल करावी आणि त्यांची मंत्रीपद आणि आमदारकी रद्द करावी। अन्यथा वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल हे संपूर्ण लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जय भीम, जय भारत, जय संविधान। 26 जानेवारी निमित्त संविधान दिनानिमित्त जो कार्यक्रम नाशिकमध्ये घेण्यात आला, नाशिकचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तो मूर्खपणा केला। त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव डावलले। त्या निषेधार्थ हा मोर्चा मलकापूर नगरीमध्ये घेण्यात येत आहे। तरी वंचित मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अमर रहे, अमर रहे, संविधान अमर रहे, भारतीय संविधानाचा विजय असो, गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा 26 जानेवारी निमित्त संविधान दिनानिमित्त जो कार्यक्रम नाशिकमध्ये घेण्यात आला, नाशिकचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तो मूर्खपणा केला। त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव डावलले। त्या निषेधार्थ हा मोर्चा मलकापूर नगरीमध्ये घेण्यात येत आहे। तरी वंचित विजय दणके यांच्या नेतृत्वामध्ये काल दिनांक 26 जानेवारीला नाशिकमध्ये गिरीश महाजन पालकमंत्री यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विसरून संपूर्ण भाषण केलं। जेव्हा की संविधान दिवस म्हटला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यादच आहे आणि त्यांचंच संपूर्ण कार्य असल्यामुळे बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख आपल्या भाषणात असणं गरजेचं आहे। अशा अवस्थेमध्ये संपूर्ण भाषण झालं, परंतु गिरीश महाजनांनी बाबासाहेब आंबेडकरांचा कुठेही उल्लेख केलेला नाही। अशा अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टाळणे म्हणजेच मनुवादाचा पुरस्कार करणे असं होय, असं आम्ही समजतो नाही, ते निश्चितच आहे। तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना ज्या महिलेने हा तीव्र निषेध केला, माधवी जाधवबाईंनी, त्या बाईंनी जो विरोध केला त्याच्या प्रत्यर्थ तिने स्वतः बाळासाहेबांना फोन केला आणि या संदर्भात संपूर्ण माहिती दिली। बाळासाहेब सुद्धा याच्यामध्ये सक्रिय आहेत आणि आमचं ज्या ठिकाणी ही मागणी आहे की गिरीश महाजनांच्या विरोधात ॲट्रॉसिटीची केस निदान दाखल करावी आणि त्यांची मंत्रीपद आणि आमदारकी रद्द करावी। अन्यथा वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल हे संपूर्ण लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जय भीम, जय भारत, जय संविधान।